नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं जॉब्स 247 यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, माझ्यासाठी घेऊन आलेलो एक नवीन अशी जॉब अपडेट. आजची जॉब अपडेट आहे गव्हर्नमेंट ऑफ इंडिया मिनिस्ट्री ऑफ रेल्वेज अंतर्गत रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड अंतर्गत जे आहे ॲडव्हर्टाइजमेंट नंबर 06/2025 प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. यामध्ये ही जी रिक्रुटमेंट आहे ही ग्रॅज्युएट उमेदवारांसाठी आहे, ज्यामध्ये नॉन टेक्निकलच्या पॉप्युलर पोस्ट यामध्ये समाविष्ट करण्यात आलेल्या आहे. चला तर मित्रांनो, जाणून घेऊया या भरती संदर्भात अधिक अशी माहिती. यामध्ये जे आहे ऑनलाईन पद्धतीने अर्ज प्रक्रिया जी आहे ही 21 ऑक्टोबर 2025 पासून सुरू झालेली आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 20 नोव्हेंबर 2025 राहणार आहे. तर यामध्ये जे आहे तुम्हाला खालील पद्धतीने जे आहे यामध्ये वॅकन्सीजचे डिटेल्स दिलेले आहे. तर यामध्ये पहिलं पद आहे चीफ कमर्शियल कम तिकीट सुपरवायझर. या पदाच्या 161 जागा आहे. स्टेशन मास्टरच्या 615, गुड्स ट्रेन मॅनेजरच्या 3416 जागा आहे. ज्युनियर अकाउंट असिस्टंट कम टायपिस्टच्या 921, सिनियर क्लर्क कम टायपिस्टच्या 638, त्यानंतर ट्रॅफिक असिस्टंट या पदाच्या 59 रिक्त जागा आहे. अशा प्रकारे एकूण 5810 रिक्त जागांसाठी ही भरती निघालेली आहे. यामध्ये जे आहे झोन निहाय जे आहे यामध्ये वॅकन्सीजचं डिस्ट्रीब्युशन खाली त्यांनी दिलेलं आहे. त्यानुसार तुम्ही तुमच्या झोननुसार यामध्ये अप्लाय करू शकता. तर यामध्ये जे आहे काही जनरल इन्स्ट्रक्शन्स दिलेले आहे, ज्यामध्ये ऑल इंडिया कॅन्डिडेट यामध्ये अप्लिकेबल आहेत अप्लाय करण्यासाठी. त्यानंतर आणखी काही महत्त्वाचा तपशील जो आहे तो खाली दिलेला आहे, तर त्यानुसार आपण याची माहिती जाणून घेऊया. तर मित्रांनो, येथे जे आहे आणखी डिटेल्स दिलेले आहे. यामध्ये एज लिमिट जी आहे ही 1 जानेवारी 2026 काउंट करण्यात आलेली आहे. सर्व पदासाठी एज लिमिटचा क्रायटेरिया जो आहे हा किमान 18 वर्ष, जास्तीत जास्त 33 वर्षापर्यंतचा दिलेला आहे. यामध्ये SC ST आणि OBC नॉन क्रिमिनल कॅन्डिडेटला रिलॅक्सेशन दिलेलं आहे. यामध्ये SC ST साठी 5 वर्ष आणि OBC नॉन क्रिमिनल कॅन्डिडेटसाठी 3 वर्षाचं रिलॅक्सेशन त्यांनी दिलेलं आहे. यानंतर जे आहे एज्युकेशन क्वालिफिकेशनचा क्रायटेरिया जो आहे हा ॲनेक्स्चर ए मध्ये दिलेला आहे. ॲनेक्स्चर ए जे आहे हे येथे खाली त्यांनी दिलं आहे. तर एज्युकेशन क्वालिफिकेशन आपण पुढे बघूया. त्याआधी येथे एक्झामिनेशन फी बद्दलची डिटेल्स दिलेली आहे. तर यामध्ये जे आहे ओपन OBC EWSच्या मेल कॅन्डिडेटसाठी अप्लिकेशन फी 500 रुपये राहील, ज्यापैकी 400 रुपये जे आहे हे रिफंडेबल राहील जर तुम्ही स्टेज 1ची जी काही CBT एक्झाम राहील त्यासाठी जर अपियर झाले तर. आणि उर्वरित कॅन्डिडेट ज्यामध्ये SC ST, एक्स सर्व्हिसमॅन, दिव्यांग उमेदवार, महिला, ट्रान्सजेंडर, त्यानंतर EBC कॅटेगरीचे कॅन्डिडेट यांच्यासाठी 250 रुपये शुल्क यामध्ये आकारण्यात आलेलं आहे. हे शुल्क त्यांना पूर्णतः रिफंडेबल राहील जर ते उमेदवार परीक्षेसाठी हजर राहतील तर. अशा प्रकारे यामध्ये दिलं आहे. ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला अप्लिकेशनची फी सुद्धा भरणे गरजेचं राहील. आणि रिफंडबाबतची माहिती येथे दिली आहे. तुम्हाला तुमचे अकाउंटची डिटेल्स देणे गरजेचं राहील. त्यानुसार तुमच्या अकाउंटवरती तुमचे पैसे जे आहे हे रिफंड केले जातील. त्यानंतर आणखी डिटेल्स जे आहे इथे खाली दिलेले आहे. तर आता आणखी डिटेल्स आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. तर येथे जे आहे तुम्हाला जे काही कास्ट सर्टिफिकेटची डिटेल्स आहे ती सेंट्रलच्या नुसार लागेल. सेंट्रलचं कास्ट सर्टिफिकेट फॉर्मॅट राहील. आता येथे दिलं आहे फर्स्ट स्टेज CBTचा सिलेबस म्हणजे एक्झाम पॅटर्न दिलेला आहे, ज्यामध्ये अवेअरनेसचे 40 प्रश्न राहतील, मॅथमॅटिक्स 30 आणि जनरल इंटेलिजन्स आणि रिझनिंगचे 30 प्रश्न राहतील. अशा प्रकारे एकूण 100 प्रश्न राहतील आणि 90 मिनिटाचा टायमिंग राहील. दिव्यांग कॅटेगरीच्या उमेदवारासाठी ज्यांना स्क्राईबची गरज पडते अशा उमेदवारांना 2 तासाचा टायमिंग यामध्ये दिलं जाईल. त्यानंतर येथे एक्झामिनेशनचा सिलेबस दिला आहे मॅथमॅटिक्स, इंटेलिजन्स, रिझनिंग, अवेअरनेसच्या संदर्भाचा. त्यानंतर जे आहे सेकंड स्टेज CBTचा फॉर्मॅट दिला आहे, ज्यामध्ये अवेअरनेसचे 50 प्रश्न राहतील, त्यानंतर मॅथमॅटिक्स 35 आणि रिझनिंगचे 35 प्रश्न राहतील. अशा प्रकारे 120 क्वेश्चन आणि 90 मिनिटाचा टायमिंग राहील. याचा सुद्धा सिलेबस येथे दिलेला आहे. त्यानंतर यामध्ये जे आहे फर्स्ट स्टेज CBT आणि सेकंड स्टेज CBT जे आहे ही प्रत्येकी पदासाठी जे आहे कॉमन राहील. त्यानंतर यामध्ये फक्त एक पद सोडलं जे की चीफ कमर्शियल कम तिकीट सुपरवायझर आहे, या एका पदासाठी जे आहे स्किल टेस्ट राहणार नाही. बाकी सर्व पदासाठी जे आहे यामध्ये जे आहे CBT टेस्ट नंतर जे आहे स्किल टेस्ट घेतली जाईल. आणि गुड्स ट्रेन मॅनेजर हे पद सुद्धा यामध्ये
वेगळा आहे ज्यामध्ये स्किल टेस्ट घेतली जाणार नाही. तर हे 2 पद आहे, पद क्रमांक 1 आणि पद क्रमांक 4. त्यासाठी स्किल टेस्ट राहणार नाही. उर्वरित पदासाठी जे आहे स्किल टेस्ट राहील आणि लास्टचे जे 2 पद आहे स्टेशन मास्टर आणि ट्रॅफिक असिस्टंट यासाठी ॲप्टिट्यूडची टेस्ट तुमची घेतली जाईल. त्यानंतर तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अप्लाय कसे करायचे आहे त्याची माहिती दिली आहे. आता आपण एज्युकेशन डिटेल्सबद्दलची माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. तर आता ॲनेक्स्चर ए शोधूया मित्रांनो. या जाहिरातीमध्ये जवळपास 40-42च्या पेजवरती जे आहे ॲनेक्स्चर ए त्यांनी दिलेला आहे. तर आता आपण 40-42च्या पेजवरती जाऊया. तर हे बघू शकता ॲनेक्स्चर ए वरती आलो आहे, 29 पेजवरती आहे. तर आता पहिलं पद आहे चीफ कमर्शियल कम तिकीट सुपरवायझर. यासाठी जे आहे डिग्री झालेले उमेदवार इलिजिबल आहे. त्यानंतर दुसरं पद आहे स्टेशन मास्टर. यासाठी सुद्धा डिग्री झालेले उमेदवार इलिजिबल आहे. गुड्स ट्रेन मॅनेजरसाठी सुद्धा डिग्री झालेले उमेदवार इलिजिबल आहेत. त्यानंतर चौथं पद आहे ज्युनियर अकाउंट असिस्टंट कम टायपिस्ट. यासाठी जे आहे डिग्री झालेले उमेदवार तर इलिजिबल आहे, सोबतच त्यांना जे आहे त्यांचे टायपिंग असणे सुद्धा गरजेचं आहे, ज्यामध्ये इंग्रजी किंवा हिंदीची टायपिंग तुम्हाला कम्प्युटरवरती करता येणे गरजेचं राहील. त्या संदर्भाचं सर्टिफिकेटची डिमांड सुद्धा तुम्हाला पुढे केली जाऊ शकते, त्यामुळे सर्टिफिकेट असणे गरजेचं राहील. त्यानंतर सिनियर क्लर्क कम टायपिस्ट यासाठी जर बघितलं तर डिग्री मागितलेली आहे आणि टायपिंग मागितले आहे इंग्रजी किंवा हिंदीमध्ये. त्यानंतर शेवटचं पद आहे ट्रॅफिक असिस्टंट. यासाठी सुद्धा डिग्री मागितलेली आहे. आता इथे जे आहे वेगवेगळ्या RRB नुसार जे आहे वेकन्सीजचे डिटेल्स दिलेले आहे. तर तुम्हाला कोणत्या RRB मध्ये अप्लाय करायचं आहे त्यानुसार इथे वेकन्सीजचा चार्ट तुम्ही चेक करू शकता. त्यानुसार तुम्ही यामध्ये कास्ट कॅटेगरीनुसार किती वेकन्सीज आहे, कोणत्या पदाचे किती वेकन्सी आहे याचं पूर्णतः डिस्ट्रीब्युशन त्यांनी इथे दिलं आहे. त्यानुसार तुम्ही इथे बघू शकता. तर अशा प्रकारे जे आहे मित्रांनो ही रिक्रुटमेंट निघालेली आहे. येथे वेगवेगळे RRBs दिलेले आहे. त्यानंतर येथे तुमचं कास्ट सर्टिफिकेटचा फॉर्मॅट दिला आहे जो की गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्या फॉर्मॅटमध्ये मागितला आहे. आणि आपलं स्टेट गव्हर्नमेंटचं जे काही कास्ट सर्टिफिकेट आहे ते येथे चालत नाही. येथे जे आहे सेंट्रल गव्हर्नमेंटच्या फॉर्मॅटमध्ये जो आहे हा कास्ट सर्टिफिकेटचा फॉर्मॅट मागितला जातो. येथे बघू शकता फॉर्मॅट फॉर OBC NCL सर्टिफिकेट येथे दिला आहे अंडर द गव्हर्नमेंट ऑफ इंडिया. तर गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्या मार्फत जे काही सर्टिफिकेट्स राहतील त्यालाच यामध्ये जे आहे मान्यता दिली राहते. तर अशा प्रकारे जे आहे मित्रांनो ही जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज प्रक्रिया सुद्धा सुरू झालेली आहे. तर एक चांगली अपॉर्च्युनिटी आहे. महाराष्ट्र म्हणजे गव्हर्नमेंट ऑफ इंडिया अंतर्गत रेल्वेजमध्ये काम करण्याची संधी आहे. परमनंट जॉब आहे, त्यामुळे जर समजा तुम्ही यासाठी इच्छुक असाल, एलिजिबल असाल तर जरूर अप्लाय करा. अप्लाय लिंक डिस्क्रिप्शनला दिलेली आहे, तिथेच नोटिफिकेशन लिंक सुद्धा दिलेली आहे. चला तर मित्रांनो भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत. धन्यवाद.